हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या व्हिडिओमध्ये आज झालेला जो काही S2 चा पेपर आहे त्याची क्वेश्चन पेपर डिस्कस करूया. स्कूल कल्चर, मॅनेजमेंट, लीडरशिप अँड ट्रान्सफॉर्मेशन, जो की मराठी मीडियमची क्वेश्चन पेपर आहे. खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहे की मॅडम तुम्ही जे IMP दिले त्यातले जवळपास 25 ते 28 मार्क्सचं विचारलं गेलेलं होतं. तर बघूया, रिकाम्या जागा भरा. सगळ्यात पहिला क्वेश्चन होता, आधुनिक व्यवस्थापनाचा जनक कोणास म्हटलं जातं? तर हे सगळ्यांना माहिती आहे, पीटर ड्रॅकर याचं आन्सर होतं. दुसरं आहे, प्रशस्ती पत्रक हे डॅश स्वरूपातील बक्षीस आहे. तर याचे दोन प्रकार पडतात, एक मूर्त आणि दुसरं आहे अमूर्त. तर हे असणार आहे मूर्त स्वरूपातील बक्षीस, ज्याच्यामध्ये जे काही आपले प्रशस्ती पत्रक असतील, ट्रॉफी वगैरे हे येत असतात. ठीक आहे. तिसरं आहे, एकाच वेळी एकापेक्षा जास्त वर्गांना अध्यापन करणं म्हणजे तर बहुवर्ग संस्कृती, ज्याला आपण म्हटलं जातं बहुवर्ग संस्कृती अध्यापन होय. योग्य जोड्या जुळवायच्या आहे. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर श्रीनिकेतन जे आहे ते, डॉक्टर लीलाताई पाटील सृजन आनंद विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड. अशा प्रकारे याच्या ज्या काही जोड्या आहेत त्या असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुकी बरोबर हे लिहायचं होतं. केंद्रीय इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठ, जे EFLU आपण म्हटलं जातं त्याला, ते नागपूर येथे आहे. तर याचा आन्सर आहे चूक, कारण हे जे आहे ते हैदराबाद मध्ये असणार आहे. ठीक आहे. नंतर आहे, दिलेल्या घटकातील विसंगत घटक ओळखायचा होता. शब्दकोश, पुस्तके, रेडिओ, अहवाल. तर यातला रेडिओ जो आहे तो ऑडिओ एड्स आपण त्याला म्हणू शकतो, ते आहे. बाकीचे सगळे काय आहे, आपले शब्दकोश किंवा म्हणजे आहे लेखी स्वरूपातील घटक असणार आहे. तर अशा प्रकारे 8 मार्क्सचा क्वेश्चन होता. 60 ते 80 शब्दामध्ये बघा, गुरुकुल आश्रम पद्धतीची ध्येय तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP म्हणून सांगितलेले होते. आणि और क्वेश्चन होता, मध्ययुगीन शिक्षण संस्कृतीचे ध्येय, हे सुद्धा 2 मार्क्सला IMP म्हणून सांगितलेलं होतं आणि दोन्हीही विचारले गेलेले आहे. शालेय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये किंवा शालेय वेळापत्रकाचे प्रकार, हे सुद्धा मी IMP मध्ये दिलेलं होतं. नवोदय विद्यालयाची वैशिष्ट्ये, कोणतीही एक विद्यालय येईल असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर इथे नवोदय विद्यालय आलं आणि साने गुरुजी, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर कोणतेही एक येईल हेही तुम्हाला सांगितलेलं होतं. तर इथे साने गुरुजी आलेले आहे आणि अजून एक आलेले आहे ज्याच्यामध्ये कोणते तरी अजून एक, ज्याला आपण सृजन आनंद विद्यालय की काहीतरी ते एक आहे, ते आलेलं आहे. तर जवळपास इथे पूर्ण हा क्वेश्चन आज जवळपास 12 मार्क्सचा 8 मार्क्सचा क्वेश्चन IMP म्हणून दिलेला होता आणि 8ही क्वेश्चन या ठिकाणी आलेले होते. ठीक आहे. इकडे बघा, वर्ग संस्कृतीवर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं होतं IMP मध्ये, हे सुद्धा इथे आलेलं आहे. हेनरी फायल आणि पीटर ड्रॅकर पैकी कोणीतरी एक विचारलं जाईल, हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्या काही कार्याची अंमलबजावणी कशी कराल किंवा एक सुजाण पालकाची भूमिका कशा प्रकारे निभवाल, हे या ठिकाणी IMP मधून सांगितलेलं होतं. एक शिक्षक म्हणून स्वामी विवेकानंद, हे बघा, स्वामी विवेकानंद आणि साने गुरुजी त्यांचंही त्या ठिकाणी आलेलं होतं. तर अशा प्रकारे बरेचसे क्वेश्चन मी IMP म्हणून दिले, त्यातल्या आलेले होते. शिक्षकांच्या विविध जबाबदाऱ्या सुद्धा विचारले गेलेलं होतं. अल्पकालीन नियोजन, बाह्यकालीन नियोजन दोघांपैकी एक म्हटले होते, तर ते सुद्धा या ठिकाणी आलेलं होतं. जवळपास 25 ते 28 क्वेश्चन या ठिकाणी IMP मी जे दिलेले होते त्यातलेच आलेले होते. F2 ची क्वेश्चन पेपर मला अजूनपर्यंत कोणी सेंड केलेले नाहीये. F2 ची क्वेश्चन पेपर सेंड झाली की त्याचं अनालिसिस आपण करूया. तर अशा प्रकारे बाकीचे जे काही पेपर्स आहेत त्यांचेही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेले आहे, ते चेक करायचे आहे. त्यावर बरेचसे IMP क्वेश्चन मी दिलेल्यापैकी येतात. ठीक आहे. अशा प्रकारे पेपर तुम्हाला छान गेलेला असेल. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.